हाय, आता तुम्ही म्हणत असाल की माझ्या मागे हे एवढे गोळे गोळे कुठे आहेत आणि मी कुठे आलीये. तर मी आता आहे पॅराडॉक्स म्युझियमला, जे की आहे फोर्ट मध्ये. आणि तुम्ही इकडे नक्की काय करू शकता, तर आम्ही अशा प्रकारे फोटो काढले. इकडे अशा प्रकारचे शिल्प आहेत, जी आय गेस मॅथमॅटिकली बनवली आहेत. जे इकडून पाहिलं तर तुम्हाला फक्त एक साधं स्ट्रक्चर दिसेल, पण आरशात पाहिलं तर तुम्हाला मासा दिसेल. त्याच्या सिमिलर प्रकारचं स्ट्रक्चर इकडे देखील आहे. इकडे दिसतोय बेडूक आणि इकडे दिसतोय स्लॉन. मी स्विमिंग पूल मध्ये नाहीये. इकडे बघूया आपण, आपल्याला असं दिसतंय की हे ऍक्च्युली पाण्याचे थेंब वरती जात आहेत, पण ते तसं नाही. ऍक्च्युली जर बघायला गेलं तर ही पाण्याची वरून खाली येणारी पाण्याची संततधार आहे. पण ते असं आता दिसतंय कारण त्यांच्या अनुसार हा दृष्टी भ्रमाचा खेळ आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता इकडे ही ऍक्च्युली वरून खाली येणारं पाणी आहे, पण ते आता असं दिसतंय कारण का आपले रेटिना जेवढा फास्ट स्पीड मध्ये ते स्टिम्युला कॅप्चर नाही करू. आणि हे जे समोर दिसतंय हा ट्रूप इफेक्ट म्हणून क्लासिक सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट आहे. तर बेसिकली करायचं काय, पहिलं तुम्हाला कुठला रंग दिसतोय, चूक, तो येलो नाहीये, तो आहे पिंक. दुसरा, चूक, तो ग्रीन नाहीये, तो पिंक नाहीये, तो ग्रीन आहे. बघा माझाच गोंधळ झाला. म्हणजे बेसिकली आपल्याला रंगांची नावं दिसतात, पण ती वेगळ्या प्रिंटमध्ये कलरमध्ये छापली गेली, म्हणून ते असं वाटतं आपला गोंधळ होतो. पण इट्स ओके. आता लाईव्ह रॅपिड फायर बघूया. आरू, हा रंग कुठला आहे? दिस वन. ब्ल्यू. दुसरा, येलो. हा, बघितलं की नाही. नाही, मी अलिबाबाच्या गुहेत आलेले नाहीये. हेही दुसरं एक इल्युजन आहे. सगळ्या बाजूने आरसे आहेत सुंदर, आणि आपल्याला आपल्या अक्षरशः 100 तरी प्रतिमा दिसत असतील. सेल्फ ऑब्सेस असणाऱ्याने जरूर यावं. लहानपणी मी खिडकं विकत असल्यामुळे मला कोणी खेळायला घ्यायचं नाही. ते आता सुरुवात आज उगवणार आहे, कारण का मी एकटी जास्त म्हणून खेळणार आहे. आता इकडे हे नक्की काय प्रकरण आहे? ह्या आरशात पाहिल्यावर उजवा हात आहे, या आरशात पाहिल्यावर उजवा हात आहे, आणि समोर जर पाहिलं तर उजवा हात डावा हात आहे. कसं का, तर हा आणि हा आरसा एकच आहे, आणि ह्यांचं दोघांचं एकत्र प्रतिबिंब हे मधल्या बिंदूवर दिसतं. म्हणजे हा आरसा नाहीच आहे, हा एक आरसा, हा एक आरसा, आणि 90 अंशात ते जोडले. त्यामुळे इकडे बघितल्यावर राईट दिसतं की उजवा आहे तो डावा दिसतो. खास गोष्ट सांगायलाच हवी, इथला प्रत्येक स्टाफ खरंच खूप हेल्पफुल आणि एन्थुझियास्टिक आहे. प्रत्येक गोष्टीबद्दल ते लहान मोठ्यांना व्यवस्थित माहिती देतात. प्रत्येक इल्युजन कसं काम करतं ते समजावून सांगतात.
आणि फोटो काढायचा असेल तर बेस्ट अँगल आणि बेस्ट पोस्ट सुद्धा सजेस्ट करतात. कोणती घाई नाही तर ते हसतमुखपणे गाईड करतात, म्हणजे एक्सपिरियन्स अजूनच मजेशीर होतो. म्हणजे आपल्याला जे दिसतंय ते कुठं खरं नसतं आणि किती प्रकारचे दृष्टीभ्रम होऊ शकतात हे उत्तम प्रकारे सांगितलंय. जशी जशी इकडून तिकडे जाते तसे टिळकांचे डोळे सुद्धा माझ्या बरोबर हलतायत. ब्लॉग इथे संपवतो. पॅराडॉक्स म्युझियम म्हणजे खरंच डोकं फिरवणारा अनुभव. इथे प्रत्येक कोपऱ्यात इल्युजन, फन आणि सायन्सचा जबरदस्त ट्विस्ट आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला सगळ्यात जास्त कुठलं इल्युजन आवडलं. आणि अजून असे क्रेझी ब्लॉग्स बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणावर नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.